दिनांक 23 मे 2024 रोजी बुद्धपौर्णिमा विशेष कार्यक्रम नवतरुण मित्र मंडळ आयोजित भंडारी विकास मंडळ या सभागृहात घेण्यात आला। बहुसंख्य लोकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली। नंतर अन्य मान्यवरांचे भाषण होऊन प्रमुख मार्गदर्शन अशोक कांबळे साहेबांचे भाषण चालू झाले। गौतम बुद्धाच्या घोड्याचं नाव कोणाला माहिती? ज्यांनी त्याच्यावरती फार प्रेम केलं गौतम बुद्धाने, कंटक, त्याला चेतक नाव होतं। तर जवळजवळ सारखं आहे। त्यानंतर गौतम बुद्धाने कोणत्या डोंगरावर खडतर तपश्चर्या केली? ज्या ठिकाणी गौतम बुद्धाने खडतर तपश्चर्या केली, फार म्हणजे फार, किंवा आपल्याला यातना देईपर्यंत अन्न पाणी सगळं वर्ज केलं की आता शेवटी त्या तपश्चर्येमध्ये ते मृत्यू पावले असते। त्यांना ह्या ज्या आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत, ज्या बरगड्या आहेत, त्या पण उघड्या पडल्या, मांस अंगाला चिकटलं, हातापायाच्या हाडांना मांस चिटकायला लागलं, बरगड्यांना मांस चिकटलं। अशी तपश्चर्या ज्या डोंगरामध्ये केली, त्या डोंगरावरती कोणाला नाव माहिती आहे का? त्या डोंगराचं नाव कोणाला माहिती आहे का? तर त्या डोंगराचं नाव आहे डोंगेश्वरी। डोंगेश्वरी एक त्या ठिकाणी आता पण आपण तुम्ही कधी धम्मयात्रा करा, धम्मयात्रा केली, धम्मयात्रेमध्ये सारनाथपासून लिंबोणीपासून बुद्धगयापर्यंत आणि नालंदा विद्यापीठापर्यंत तुम्हाला सगळा इतिहास कळेल। तर त्या डोंगेश्वरी पर्वतामध्ये तथागतांची गुफा होती। त्या गुफेमध्ये बसून आधी त्या ठिकाणी मूर्ती आहे, गौतम बुद्धाच्या मूर्ती आहे, ती अशा प्रकारचीच आहे की त्यांची जी अवस्था जीर्ण झाली होती त्याच प्रकारची मूर्ती त्या डोंगेश्वरीमध्ये आहे। त्यानंतर गौतम बुद्धाचा संभाळ, गौतम बुद्धाची आई जन्म दिल्यानंतर लगेच सोडून गेलेली आहे। मग त्या दुसरी जी माता होती तिचं नाव कोणाला माहिती आहे का? प्रजापती, बरोबर आहे। त्यानंतर गौतम भगवान बुद्धाने ज्या बाईला मोहरी आणण्यास सांगितली, म्हणजे हा माहिती आहे की तुम्हाला दुःखाचं निवारण कसं होतं? नाही, गौतम बुद्धाने आपल्याला दुःखाचं निवारण कसं करायचं, दुःखातून बाहेर काढायचं कळत, मग असं सांगून पटलं नाही ना काय लोकांना? ज्याच्यावरती अति दुःख होतो तो वेडा होतो, त्याला काहीच कळत नाही की आता मी काय करू। त्याला वाटतं की माझी प्रिय व्यक्ती मला पाहिजे। मग आता गौतम बुद्धांना माहिती आहे हे काय सगळं बदलणारं आहे, जग हे नश्वर आहे, त्याला म्हणजे कसं आहे, परिवर्तनशील जग आहे। आज एक असेल, उद्या एक असेल, सगळं परिवर्तनशील। आपण म्हणजे बालपणापासून ज आणि म दोन शब्द आहेत, जन्म आणि मृत्यू। तो मृत्यू येईपर्यंत आपण एका जागी आहे का, म्हणजे आपल्यामध्ये कितीतरी परिवर्तन होतात, निसर्गामध्ये परिवर्तन होतात। तर त्या महिलेचं नाव कोण सांगू का, ज्यांनी गौतम बुद्धाने तिला सांगितलं? तर त्या भिक्षुणीचं नाव आपण काय सांगितलं? तर अशा आणि बरं, दुसरं एक अजून या प्रश्नात एक या ठिकाणी आहे की गौतम बुद्धाने जिला भिक्षुणी केली, जिला चारित्र्यहीन म्हटलं गेलं होतं, की एखादी सुंदर स्त्री असली की प्रथा होती त्यावेळी राजवाड्याची की तिचा राजवाड्यामध्ये नृत्य गायना म्हणून, किंवा तिच्याकडे सगळ्यांनी वेगळ्या अपेक्षेने पाहायचं। अशी एक होती वैशाली। तर वैशालीचा इतिहास गौतम बुद्धाने आपल्या जीवनामध्ये तिला पण भिक्षुणी केली। आणि एक दुसरी होती, तिला तर फार मोठं दुःख झालं होतं, तर तिचे आई वडील सगळे वारलेले होते, तर ती एक भिक्षुणी झाली। तर असा हा गौतम बुद्धाचा इतिहास आहे। साखरे यांच्या सुंदर भाषणाने सर्वांना प्रबोधित केले।
त्याला आपल्या भारतामध्ये कुणी बुद्धाची आपल्या रामाची कृष्णाची मूर्ती देत नाही. इथं बुद्धाचीच मूर्ती दिली जाते आणि त्यांना सांगितलं जातं, ते एक प्रमाण असतं की हा बुद्धांचा देश आहे. किंवा आपला पंतप्रधान कुठल्या बाहेरच्या देशात गेला तर त्यांना सुद्धा बुद्ध मूर्तीच दिली जाते. हे साऱ्या जगाने मान्य केले की भारत हा फक्त बुद्ध देश आहे. त्यामुळं हा कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही राजाची इथे मक्तेदारी चालणार नाही. म्हणून हा देश बुद्धमय आहे, होता आणि राहील. बुद्ध पौर्णिमेचा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. माझे इथे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान. पण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्याशिवाय परिवर्तन.